तर सध्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय। खरं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16वर शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 8:30च्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली। मग अशात नेमक्यात घडलं काय आणि या घटनेमागे कोणत्या चुका महागात पडल्या त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आपण सर्वात आधी ही घटना घडली कशी हे पाहिलं तर खरं तर दिल्ली स्टेशनवरून प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी ही गर्दी उसळली होती। त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा ही झाली आणि यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले। या दरम्यानच चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत। तर सदर घटनेत मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे, तर गंभीर जखमींना 2.5 लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत सुद्धा सरकारकडून जाहीर झालेली आहे। दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, तर जखमींवर उपचार सुरू आहे। तर अचानक झालेल्या गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे। तर मग नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं, एकूण घटनाक्रम पाहिला तर खरं तर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही घटना शनिवारी 15 तारखेला रात्री 8:30 ते 9 वाजता सुमारास घडली। प्रयागराजला जाण्यासाठी स्टेशनवर हजारोंचा जमाव उपस्थित होता। वृत्तसंस्था PTIनुसार पोलीस उपायुक्त रेल्वे यांनी सांगितलं की जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 14वर उभी होती तेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। तर स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14वर देखील उपस्थित होते। ते म्हणाले, रेल्वे दर तासाला 1500 जनरल तिकिटे विकत होती, त्यामुळे स्टेशनवर गर्दी ही वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली। यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघालेले। या दरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 या दरम्यान एक्सलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली, ज्यातच या प्रवाशांचा मृत्यूसुद्धा झाला। तर मग अशात या घटनेमागील आपण चुका पाहिल्या तर यात पहिलं म्हणजे RPF अपयशी। खरं तर संवेदनशील रेल्वे स्टेशन असल्यानं गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी RPFचे विशेष कर्मचारी इथे तैनात असतात। असं असून सुद्धा त्यांच्याकडून गर्दीबद्दल कोणते इनपुट देण्यात आलेलं नाही। तसंच गर्दीवर लक्ष ठेवण्यात रेल्वे अधिकाऱ्यांना सुद्धा अपयश आल्याचं कालच्या प्रकरणात दिसून आलेलं, त्यामुळे ही सुद्धा यामागील एक मोठी चूक होती। तर याशिवाय दुसरं म्हणजे CCTV कॅमेऱ्यांनी मॉनिटरिंग। खरं तर नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर CCTV कॅमेऱ्यांनी 24 तास मॉनिटरिंग केलं जातं। DRM आपल्या ऑफिसमधून CCTV कॅमेऱ्यातून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर नजर ठेवून असतात, तरी देखील अधिकाऱ्यांना स्टेशनवरची गर्दी कशी दिसली नाही। अशातच रेल्वे प्रशासनाकडून सातत्यानं जनरल तिकीटं कशी दिली गेली, यामुळे सुद्धा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यताही होती। तर रेल्वेकडून दर तासाला सुमारे 1500 जनरल तिकीटं ही विकली जात असल्यानं स्थानकावरील गर्दी ही वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एक्सलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली। तर याशिवाय तिसरी चूक होती रेल्वेकडून दिली गेलेली अपूर्ण माहिती। खरं तर मीडिया रिपोर्टनुसार प्रयागराजला जाणाऱ्या 2 ट्रेन्स कॅन्सल करण्यात आल्या, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवरची गर्दी वाढली। दरम्यान रेल्वेकडून ट्रेन रद्द करण्यात आल्याच्या चर्चांना फेटाळून लावण्यात आलं। कोणत्याही ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या नव्हत्या, अशी माहिती रेल्वेकडून दिली जाते। रेल्वेचं म्हणणे आहे की 4 स्पेशल ट्रेन्स चालवण्यात आलेल्या आहेत। दरम्यान या घटनेवर दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना हे म्हणालेत की शनिवार रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेला गोंधळ आणि चेंगराचेंगरीमुळे लोकांचा मृत्यू आणि जखमी होण्याची घटना दुर्दैवी आणि दुःखद आहे। तर LGनं ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलेले आहे की त्यांनी मुख्य सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना परिस्थिती सोडवण्याचे निर्देश हे दिलेले आहेत। लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले, या घटनेत प्राण गमावलेल्यांना व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो। दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।